नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय। बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या। राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ममता बॅनर्जी सरकारकडून कोणीही आलं नसल्यानं मोदींकडून ट्विट करत संताप व्यक्त। पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्र्यांची चंद्रबाबू नायडूंची विधानसभेतच सर्वात मोठी घोषणा। तिसरे अपत्य जन्मल्यास 25,000 निधी, मुलाचे 12वी पर्यंत शिक्षणही मोफत। बीएसआर कंपनीच्या मालकाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर जय पवार यांची उद्या पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। द्रौपदी मुर्मू यांना दिलेली वागणूक अपमानास्पद, अपमानाचा करावा तेवढा निषेध कमीच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। भाजप आमदार प्रवीण तायडेंना न्यायालयाकडून नोटीस। शेतकरी आंदोलनादरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप। 6 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। भाजप मुंबईतील नगरसेवकांचं घेणार प्रशिक्षण। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात अभ्यास वर्गाचं आयोजन। आज दुपारी 3 वाजता अभ्यास वर्गाचं उद्घाटन। काँग्रेसचे माजी नेते बाळासाहेब हिंगणीकर यांचा भाजपात प्रवेश। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, रामदास आठवलेंचं मोठं विधान। कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी बाबासाहेबांचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य। भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नात गायल्या मंगलाष्टका। बीडमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंतीनिमित्त संजय राठोड यांच्यासह आमदार विजयसिंग पंडितांचा लेंगी नृत्यात सहभाग। बंजारा समाजाने काढलेल्या 55 मोर्चाचं फलित आम्हाला मिळावं, आरक्षण कृती समिती सदस्य संतोष पवारांचं वक्तव्य। कार्यक्रमातून वन नेशन वन रिझर्वेशनची मागणी। अमरावतीतलं पेपरफुटी प्रकरण, अटकेतला आरोपीची खासदार आमदारांकडून शिफारस। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर। जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा। आखाती देशातील संघर्षामुळे सामान्यांवर परिणाम। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र। शेतकरी आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, खासदार अमर काळेंची मागणी। अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच, खासदार अमर काळेंचा आरोप। रोहित पवारांनी मनोज कुमार झा यांची घेतली भेट। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात दिली माहिती। अजितदादांना न्याय मिळवून देण्याचं झा यांनी दिलं आश्वासन। राज्यसभा हे उच्च सभागृह, सगळ्याच गोष्टी जाणकार शिकून घेणं महत्त्वाचं। पार्थ पवार चांगली कामगिरी करतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। राजकारण्यांकडे एवढा पैसा नेमका येतो कुठून? अंजली दमानी यांचा सवाल। संपत्तीच्या स्त्रोताबाबत पारदर्शकता असावी, अंजली दमानी यांचं वक्तव्य। महाडिक गटाने फुंकलं गोकुळ निवडणुकीचं रणशिंग। काँग्रेस आणि मविया हा आपला एकच शत्रू। गोकुळ दूध संघात 25 वर्ष नेतृत्व केलंय, खासदार धनंजय महाडिकांचं वक्तव्य। बंजारा समाजासाठी देशपातळीवर लढा सुरू। बंजारा समाज वेगवेगळ्या प्रवर्गात विखुरलेला, देशभर एकसमान आरक्षणाची गरज, मंत्री संजय राठोड यांचं वक्तव्य। बावनकुळेंनी पाणीपुरी आणि भेळवर मारला ताव। अमरावतीच्या वैदर्भी महोत्सवात स्टॉलला भेट। अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी ठोस तरतूद नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अर्थसंकल्पात भोपळा मिळाला। रत्ने सिंधू योजनेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 100 कोटींची तरतूद। ठाकरे सेनेचे नेते वैभव नाईकांचं वक्तव्य। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांची वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जे उमेदवार लढले, संघर्ष केला, त्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार। महादेव मुंडे हत्या प्रकरण, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड अडचणीत। खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी कारवाई होणार, बीडच्या विशेष तपास पथक कारवाई करणार। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पक्षपातीपणा करतात, काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचा आरोप। राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वांना न्याय देणारा, सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना सभागृहात उत्तर देतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स आणि UAV सुविधेच्या भूमिपूजन समारंभाला लावली उपस्थिती। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
बंगाल दौऱ्यावरून आणि त्यांच्या विधानांवरून घेतला आक्रमक पवित्रा. राष्ट्रपतींचा सन्मान करते, पण 50 वेळा येणार तर प्रत्येक वेळी कार्यक्रमाला येणं शक्य नाही. ममतांची तिखट प्रतिक्रिया. ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन भारतीयांचा अपमान करणारं. राष्ट्रपतींबाबत ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह. फडणवीसांची ममता बॅनर्जींवर कठोर टीका. अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, तरीही कोणाला काही शंका असेल त्यांनी दिल्लीला जावं. मंत्री महाजनांचं वक्तव्य. ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही त्यांनी त्यावर बोलू नये. मंत्री उदय सामंतांची उद्धव ठाकरेंवर टीका. रोहित पवारांचे प्रफुल्ल पटेलांना सवाल. रोहित सिंगच्या लग्नात तुम्ही गेला होतात का? लग्नात इतर कोण नेते होते? तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात? रोहित पवारांचे प्रफुल्ल पटेलांना सवाल. आंबा बागायतदारांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा. आंबा बागायतदार आंबा नाही म्हणून वैतागले. उद्योग मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. मुंबईत महिला दिनानिमित्त साडी वॉकथॉन, तिच्या पावलात शक्ती 2026चं आयोजन. भाजप महिला मोर्चातर्फे कार्यक्रमाचं आयोजन. अमित साटम कार्यक्रमाला राहणार उपस्थित. अकोल्यात मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा. अकोल्याचं तापमान 40.7 अंशांवर. नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन. एपीएमसी पोलिसांचं अचानक कोम्बिंग ऑपरेशन. विविध ठिकाणी टाकली धाड. विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी. भंडारा शहरात 15 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा. जलशुद्धीकरण केंद्रात गंभीर त्रुटी आढळल्या. खासदार प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी. भंडारा जिल्ह्यातील अड्याळमध्ये अस्वलाचा थरार. 2.5 तासांच्या मोहिमेनंतर वन विभागाला यश. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शॉर्ट सर्किटमुळे उभ्या गव्हाच्या पिकाची राख रांगोळी. सावरगाव जिरे येथे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. शेतातील ड्रीप सिंचनाची पाईपलाईनही आगीत जळून खाक. भिवंडी शहरातील वाबाल कंपाऊंड रोडचं काम सुरू. या कामाचा फटका नागरिक आणि वाहन चालकांना. टेम्पो पलटी झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात पार. अतिशय चुरशीच्या शर्यतीत टाकवे आणि निलक यांच्या माऊली हरण्या या बैलजोडीनं उत्कृष्ट कामगिरी करत घाटाचा राजा हा मानाचा किताब पटकावला. विद्युत तारेच्या घर्षणाने 2 एकरातील गहू जळून खाक. अमरावतीच्या शिरसगाव मोझरी येथील घटना. कर्ज काढून केलेली गव्हाच्या पेरणीचे तब्बल 1.5 लाखांचं नुकसान. बहुप्रतीक्षित मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला नुकतीच झाली सुरुवात. इतर 2 थांब्यांसाठी सागरी महामंडळानं युद्ध पातळीवर काम केलं सुरू. साताऱ्यातील किल्ले अजिंक्य ताऱ्यावर 2000 रोपांची लागवड. शेकडो महिलांनी पाणी घालून केला महिला दिन साजरा. विरार पोलीस ठाणे हद्दीत गेल्या 6 महिन्यांपासून मोबाईल फोन हरवणे आणि मिसिंग होण्याच्या घटनांमध्ये वाढ. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम. उन्हाळ्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली. एकाच दिवशी 150 ते 200 गाड्यांची आवक. वर्धा जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुढील 2 दिवस हीट वेव्हची शक्यता. हवामान विभागाचा इशारा. मरीन ड्राईव्ह इथे एका महिलेची महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग. बीडच्या जिल्हा परिषद शाळेचं गेट कोसळलं. दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी. घटनेनंतर शाळेतील सुरक्षेचा प्रश्न समोर. अमरावतीच्या जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार. खासदार बळवंत वानखडे यांचा आरोप. उल्हासनगरात अतिक्रमण कारवाई दरम्यान उडाला गोंधळ. अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिक संतप्त. संतप्त रहिवाशांकडून कारवाईला विरोध. भिवंडीत महिला दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन. महिला सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेवर चर्चासत्र. चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू. 19 एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ. घर बसल्या नोंदणी करता येणार. मार्च महिन्यातच सर्व मुंबईत पाणी टंचाई. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी समस्येचा वाचला पाढा. बासमती तांदळाच्या किमती घसरल्या. आखाती युद्धाचा परिणाम. निर्यात ठप्प. 4 लाख टन तांदूळ अडकला. औषध कंपन्यांना 5,000 कोटींचा फटका. भारतातील औषध कंपन्यांना 2,500 ते 5,000 कोटींपर्यंत नुकसान होण्याचा अंदाज. वांद्रे परिघा खाडीचा कायापालट होणार. 450 झोपड्यांचं पुनर्वसन करून म्हाडा उभारणार उत्तुंग व्यावसायिक संकुल.
मुंबई मेट्रो 11चा विस्तार, आता गेटवे ऑफ इंडिया ते वांद्रे टर्मिनस थेट प्रवास, धारावीसह 5 नवीन स्थानकांचा समावेश. एसटीला भरीव आर्थिक मदतीची आवश्यकता, एसटी कर्मचारी संघटनांची मागणी. शीव उड्डाणपुलाचा खर्च 5 कोटींनी वाढला, मुदतही 2 महिने पुढे, पूल सुरू होण्यास आता 15 ऑगस्टचा मुहूर्त. धुळे शहरात भटक्या श्वानांचा धुमाकूळ, एकाच दिवसात घेतला 15 जणांचा चावा, पालिकेनं त्वरित उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी. वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवासी वाढले, दंडवसुलीत 99% वाढ. तर बीकेसी मध्ये विस्तारासाठी एनएससी नंतर आता बीएससीची तयारी, मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह विस्तारावर सविस्तर चर्चा. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व देशांमध्ये 9 ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या सीबीएसईच्या 12वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मेट्रो 3 वरील 2 स्थानकांची जबाबदारी रविवारी महिला कर्मचाऱ्यांवर, मरोळ नाका आणि सीएसएमटी स्थानकांचा समावेश. आज जागतिक महिला दिन, महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागपूर पालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त पिंक मॅरेथॉनचं आयोजन, कार्यक्रमाला अमृता फडणवीसांची उपस्थिती. पश्चिम बंगाल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोलकाता येथे कार्यक्रमाचं आयोजन. फिट इंडिया पिंक सायक्लोथॉन 2.0 मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय सहभागी. झायडस पिंकथॉनचे दिल्लीत आयोजन. जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये महिलांच्या आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचं आयोजन, नागरिकांचा मोठ्या उत्साहात सहभाग. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह, देवीला रंग लावून मंदिर परिसरात रंगांची उधळण. राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह, धुळवडीनंतर पुन्हा एकदा रंगांची उधळण. मुंबई, पुणे आणि कोल्हापुरात रंगपंचमीचा मोठा उत्साह, नाशिकमध्ये पारंपरिक रहाड रंगपंचमीची प्रथा. अकोला शहरातील तार फाईल परिसरात काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये तणावाप्रकरणी 2 आरोपी अटकेत, पोलिसांनी काढली आरोपींची परेड. भंडारा जिल्ह्यात पवनीतील सावकार दाम्पत्याची दादागिरी, दोघांकडून केली बळजबरीने व्याजाची वसुली, अवैध सावकारीचा प्रकार उघड, पती पत्नीवर गुन्हे दाखल. कल्याणमध्ये 3 वर्षीय चिमुकलीला अमानुष मारहाण, किरकोळ कारणावरून केली मारहाण, चिमुकलीला दत्तक घेतल्याची माहिती, या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल. कांदिवलीत फेरीवाल्यांचा पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला, 12 ते 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई दरम्यान हल्ल्यात काही कर्मचाऱ्यांना मारहाण. बदलापुरात महिलांमध्ये तुफान हाणामारी, किरकोळ कारणावरून दुकानात महिलांची हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणमध्ये गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला, चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. महागड्या मोबाईलच्या खरेदीकरता आईनं पैसे न दिल्यानं युवकाची वाढदिवसादिवशीचा आत्महत्या. पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका, जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सागरी वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारताची साखर निर्यात जवळपास ठप्प. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं मोठं नुकसान, अलीकडच्या हल्ल्यांमध्ये 42 इराणी नौदल जहाज उद्ध्वस्त, ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायली लष्कराने 16 इराणी लष्करी विमानं पाडल्याचा केला दावा, लष्कराच्या म्हणण्यानुसार ही विमानं IRGC कुद्स फोर्सची होती, जी इराणी लष्कराची एकक आहे, जी देशाबाहेर लष्करी कारवाया करते. इराणवरील हल्ल्यांविरोधात ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये हजारो लोकांनी केली निदर्शनं, पोलिसांनी अंदाजे 5000 ते 6000 लोक या मोर्चात सहभागी झाल्याचा वर्तवला अंदाज. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने समुद्रात एका तेल टँकरवर केला ड्रोन हल्ला. इराणला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. इराण आता मध्य पूर्वेत गुंडगिरी करणार नाही तर पराजित आहे, ट्रम्प यांचा इराणला इशारा. इस्रायली आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार युद्ध सुरू झाल्यापासून 1765 जखमींना रुग्णालयात करण्यात आलं दाखल, यापैकी 118 जणांवर अजूनही उपचार सुरू. T20 वर्ल्ड कप फायनलचा अहमदाबाद इथे आज रंगणार अंतिम थरार, भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार लढत. टेनिस क्रिकेट E11 या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा ठाण्यात पडला पार, क्रिकेटपटू रीमा मल्होत्रांच्या हस्ते उद्घाटन. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्यांची सोय. हाय व्होल्टेज मेगा फायनल, स्टेडियमच्या आजूबाजूला हजारोंच्या संख्येत पोलीस फौजफाटा,
अनेक मार्गात बदल. या बातम्यांसह बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.